हॅलो मित्रांनो, तो कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असतात. आज आपण विरामचिन्हे शिकणार आहोत मराठी ग्रामरचा. याच्या पहिले आपण 5 लेक्चर अपलोड केले आहे याच यूट्यूब चॅनलवर, ज्यात वाक्यप्रकार, वाक्प्रचार आणि मागच्या लेसनमध्ये आपण लेखन नियमानुसार लेखन, शब्दसंपत्ती आणखी भरपूर सारे टॉपिक बघितले आहेत. तर चेकआउट कराल. आज आपण आपल्या टॉपिककडे बघू, ज्याचे नाव आहे विरामचिन्हे. तर सुरू करण्याच्या पहिले माझ्या व्हिडिओला आता लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टीचर्स ब्रो चॅनल, ठीक आहे. चला आता आपण आपल्या टॉपिककडे वळूया. तर बघा मित्रांनो, आपण बोलत असताना मधामधात थांबतो. आता मी जसाचा थांबलो, समोर काही म्हणतो, बोलताना आता ठीक आहे, पण आपण जेव्हा हे कागदावर उतरवतो तेव्हा मधामधात काही चिन्ह पाहिजे असते, ठीक आहे. तर ते चिन्ह, त्या चिन्हालाच आपण विरामचिन्हे म्हणत असतो, ठीक आहे. तर तुमच्यासमोर आता मी एक टेबल काढणार आहोत. त्याच्यात 9 प्रकारचे आपले चिन्ह आहेत, विरामचिन्हे. त्यांना आपण बघूया आणि नंतर काही आपण त्याची वाक्य पण बघू, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले आपला आता पूर्णविराम. पूर्णविराम कसा दिसतो आपला? असा, फुल स्टॉप. आपण त्याला इंग्लिशमध्ये फुल स्टॉप म्हणतो. कशासाठी वापरले जातात? वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी, ठीक आहे. वाक्य पूर्ण झाले दाखविण्यासाठी, ठीक आहे. उदाहरण काय असू शकते? मी दररोज अभ्यास करतो, ठीक आहे. फुल स्टॉप आला. तर नेक्स्ट आहे आपला अर्धविराम. अर्धविराम थोडा असा दिसत असते. हे कधी वापरले जातात? जेव्हा 2 छोटी वाक्ये जोडायची असते तेव्हा, है ना. 2 छोटी वाक्ये जोडायची, ठीक आहे. आता याचं उदाहरण आहे, गड आला पण सिंह गेला. छोटी फुल स्टॉप. नेक्स्ट आहे स्वल्पविराम, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉमा म्हणतो. एकाच जातीचे शब्द आता हे कसं बघा, बोलताना थोडे थांबतो तिथे. याचे 2 उदाहरण असू शकते बघा. आणि हाक मारताना असते. तर जसं आता बघा, तो शाळेत आणि किंवा तो ऑफिस आणि मेडिकल मध्ये जातो, ठीक आहे. तर दुसरं काय होईल? अरे ते आण, ठीक आहे. ऑर्डर सोडताना किंवा कोणाला हाक मारताना अरे, किंवा श्यामल, किंवा माझंच नाव, अरे गोरक्ष हे आण बरं, ठीक आहे. समजलं. अपूर्णविराम. अपूर्णविराम कसा असतो बघा, असा असतो, 2 डॉट. इंग्लिशमध्ये त्याला कोलॉन म्हणतात. हे वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात.
आता याचं कसं होईल बघा. समजलं. आपण म्हणतो खंड आशिया युरोप, तसे एका खाली एक लिहित असते, पण आता जागा कमी असल्यामुळे मी तिथे समोरच लिहिले. प्रश्नचिन्ह बघा. वाक्यात प्रश्न विचारले असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी. आता प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी असेल तर याचं उदाहरण काय होईल. सिंपल, तुझं नाव काय. ठीक आहे. आता उद्गार चिन्ह बघू. उद्गार चिन्ह तुम्हाला सगळ्याला माहिती असेल, एक्सक्लेमेटरी साइन. अरे बाप रे, हे काय असते. भावना दाखविण्यासाठी. याचं उदाहरण काय होईल. बापरे, किती केवढा मोठा तो साप. ठीक आहे. आता अवतरण चिन्ह बघा. अवतरण चिन्ह दोन प्रकारचे असतात. एक असतात हे वाले आणि एक असतात असे. ठीक आहे. तर हे असतात एकेरी. हे आहे एकेरी, दुहेरी. एकेरी जे असतात ते काही महत्वाच्या, आणि हे जे असते हे तोंडातून किंवा सांगितलेले जसच्या तसे शब्द. आता याचं उदाहरण काय होऊ शकते. गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. ठीक आहे. आणि आता दुहेरी कसं करता येईल. राहुल म्हणतो मीच तो बदमाश है ना. आता संयोग चिन्ह बघा. बरेच जण संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह मध्ये तेवढा फरक नाही करत. संयोग चिन्ह असं असते, त्याचे दोन म्हणून वापरतात. पहिला म्हणून काय वापरतात, त्याला दोन शब्द जोडताना. आणि दुसरा आहे अपुरा शब्द. अपुरा शब्द राहिल्यास. तर बघा याचे उदाहरण कसं होईल. याचं होईल विद्यार्थी प्रतिनिधी. आणि
काही आपला शब्द राहिला तर आपण असं करतो आहे. ठीक आहे, इथं डॅश द्यायची अशी. म्हणजे एकाच वाक्यात तुम्हाला दोन दोन जे प्रकार आहे ते समजून दिले मी. विद्यार्थी प्रतिनिधी कोण आहे. ठीक आहे. आता अपसारण चिन्ह बोलता बोलता आपण काही शब्द तुटल्यास त्याला आपण वापरतो. म्हणजे आपण बोलून राहिलो मी गेलो होतो तिथे, पण नंतर जे येईन हे डॅश थोडी लंबी असते. ठीक आहे. तर हे काय असते, याचे दोन वापर आहे. पहिला वापर आहे याचा पहिला वापर आहे आपला शब्द तुटल्यास. आणि दुसरा आहे स्पष्टीकरणासाठी. तर शब्द तुटल्यास मी तिथे, मी गेलो पण डॅश. ठीक आहे. आणि याचा हे बघा थोडी जागा कमी पडते आहे. स्पष्टीकरणासाठी जर म्हटलं आपण तर त्याचं उदाहरण होईल बांधली आहे ती पहिली आली. ठीक आहे. थोडं तुम्हाला खालचं दिसायला हे होत असेल तर ॲडजस्ट करा थोडंसं. तर आजसाठी एवढंच मित्रांनो. थांबा नाही तर 1 मिनिट, मी तुम्हाला काही एक्झाम्पल देऊन देतो होमवर्कसाठी. ठीक आहे. तर हे घ्या तुमचं होमवर्क आजचं. या चिन्हाला काय म्हणते कमेंट करा. या चिन्हाला काय म्हणते कमेंट करा. याला पण काय म्हणतात ते सांगा आणि याला काय म्हणतात ते सांगा. ठीक आहे. आता एकेरी अवतरण कशाला म्हणतात सांगा. पूर्णविराम सांगा. ठीक आहे. जास्त कठीण नाही देतो तुम्हाला होमवर्क. आता आपण थोडा वाक्यांकडे बघू. ठीक आहे. तुम्हाला काही वाक्य देतो. कल्पनांच्या सुंदर बघा एकच वाक्य देतो तुम्हाला. कल्पनांच्या सुंदर आविष्कार कवितेत असतो. हे बरोबर आहे ना. शेवटी ना आला म्हणजे तुम्हाला हे तर क्लिअर झालं असेल ते क्वेश्चन मार्क येईल म्हणून, पण मी तुम्हाला सांगत नाही आता सध्या. तर हे तुमचं होमवर्क आहे आजसाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजसाठी एवढंच. तर बाय, गुड बाय.